आई खरंच मज्जा आली. आणि खरं सांगू म्हणजे असं कोणाबद्दल बोलू नये हा, पण आईंची अशी भेदरलेली अवस्था पाहून ना मला खूप आनंद झालाय. मला सुद्धा. म्हणजे नेहमी आपल्याला पायाखाली ठेवतात ना, पण आता बघा त्यांनाच काही सुचत नव्हतं. सावी, काय झालं? तू अशी शांत शांत काय आहेस? दामिनी मॅडमला होणारा त्रास, त्यांची होणारी घुसमट बघून मला पण बरंच वाटतंय. पण मला जरा वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलं. सावी, कसलं टेन्शन? दामिनी मॅडमला होणारा त्रास बघून धैर्य सुद्धा अस्वस्थ आहे. हे सगळं कोण करतंय, कशासाठी करतंय, या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न ते करणार. आणि जोगतिनीबद्दल त्यांना भनक जरी लागली ना तरी ते सगळं शोधून काढतील. आणि त्यांनी शोधून नाही काढलं तर मग भास्कर भाऊजी आणि विलास भाऊजी दामिनी मॅडमला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतील. आणि तसं जर झालं ना तर मग दामिनी मॅडमचं सत्य आपण जगासमोर नाही आणू शकत. आणि मग दामिनी मॅडमना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा कधीच देता येणार नाही. खरंय ग सावी, आपण तर दोन्हीकडनंच अडकलो. पण मग आता आपण काय करायचं? आईंना अडकवण्याचं काहीतरी मार्ग असेल ना सावी? नाही वहिनी, अहो म्हणून तर त्या जोगतिनीचा आधार घ्यावा लागत होता. सावी, खरंच आपल्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये का? दामिनी मॅडम झाले तरी काय, फोन का उचलत नाहीयेत? काय झालं असेल? सरळ घरी जाऊन बघतो. थाकलं मला घरात असताना, उगाच संशय आला नको. अजून एकदा फोन करूनच बघू. नाही वहिनी, आपण दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला. त्या गाडीवाल्याला शोधलं, त्याच्या बायकोपर्यंत पोहोचलो. ती पण आता कुठेतरी गायब झाली. सुधाकर काका कुठे आहेत त्यांचं पण काहीच कळत नाहीये. दामिनी मॅडमच्या तोंडून त्यांचा गुन्हा कबूल करून घेणं हा एकच पर्याय आहे आपल्याकडे. फोन कोणाचं वाजतोय? अगं हा आईंचा फोन आहे. दामिनी मॅडमचा फोन. दामिनी मॅडम अजूनही फोन उचलत नाहीयेत. काहीही करून त्यांना सावध करायला पाहिजे, पण त्यांनी फोनच उचलला नाही तर मी कसं सांगणार आहे त्यांना? काय घडलं असेल नक्की? आईंचा फोन इथं काय करतोय? मगाशी धैर्यांनीच घेतला होता. त्यांना आराम करायचा होता ना, म्हणून त्यांच्याकडनं काढून घेतला. सावी, मगाचपासून फोन वाजतोय, उचलून बघायचं काय? नाही, नको नको नीता, उगाच नसत्या भानगडीत नको पडायला आपण. हो ताई, वहिनी, कदाचित आपल्याला पुरावा मिळू शकतो.
हा, दामिनी मॅडमला कोण फोन करताय ना ते आपल्याला कळायला पाहिजे. उचल. काय ग, कुणाचा फोन आहे? नाना. नाना? अहो मॅडम, हॅलो, कुठं आहे तुम्ही? अहो, कालपासून तुम्हाला फोन करतोय, एक महत्वाची बातमी द्यायची होती. हॅलो, अहो ऐकताय ना तुम्ही? मॅडम, आपल्याला ज्या व्यक्तीची माहिती हवी होती ना ती मिळू शकते. कोणाची माहिती काढतायत हे? हॅलो 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 मॅडम, हॅलो हॅलो. हॅलो मॅडम, ऐकू येतं ना? हॅलो सावी, हॅलो हॅलो. काय चाललंय तुझं? तुला किती वेळा सांगितलंय मी, मला दुसऱ्याच्या मोबाईलला हात लावलेला अजिबात आवडत नाही. तरी का असं वागतेस बरं? आता परत मी सांगितल्यावर जर तू ऐकलं नाहीस ना तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. आईचा मोबाईल घ्यायची काय गरज होती? सुटला हातातून, पडला, फुटला तर काय करणार? मग आई चिडेल ना. चलते इकडे फोन. सॉरी फ्रेंड, परत परत नाही घेणार. गुड, लक्षात ठेवायचं. सावी, चल. का असं होतंय? प्रत्येक वेळी दामिनी मॅडमच्या विरोधात काहीतरी पुरावा मिळेल अशी आशा वाटते आणि नेमका हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. अगं पण सावी, काय झालं ते तरी सांग. वहिनी, दामिनी मॅडमनी नानांना कुणाची तरी माहिती काढायला लावली.